नमस्कार रसिक श्रोते हो. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते आँखों से जो उतरी है दिल में या विषयावर. कदाचित तुम्हाला असं वाटेल की एखाद्या गाण्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, पण तसं नाही. मी बोलणार आहे ते वाचनाबद्दल. मंडळी, माझ्यासाठी वाचन हा दिव्यानंदाची अनुभूती देणारा अनुभव आहे. एखादी छान पौर्णिमेची रात्र असावी आणि खिडकीतून चांदणं आत झिरपत यावं, तसा शांत, दिव्य आणि प्रसन्न अनुभव वाचन आपल्याला देतं. या प्रसन्न अनुभवाचं माध्यम असतं एखादं आवडतं पुस्तक, एखादी कथा किंवा कविता. आणि डोळ्यांच्या मार्गानं हे चांदणं थेट आतपर्यंत झिरपतं आणि आत्मानंदाचा प्रसन्न अनुभव देतं. एखाद्या पट्टीच्या गायकाला जसा मैफलीत सूर गवसावा आणि मैफल उत्तरोत्तर रंगत जावी, तसाच हा अनुभव असतो. या मैफलीत श्रोते जसे सुरांच्या वर्षावानं सचैल न्हाऊन निघतात, तसाच आनंद चांगल्या पुस्तकांचं वाचन आपल्यालाही देतं. बरं, हे वाचन आणि त्याचे प्रकारही वेगवेगळे, मार्ग वेगवेगळे आणि माध्यमही वेगवेगळे. पण मंडळी, परिणाम एकच असतो आणि तो म्हणजे आनंदाची अनुभूती. जेव्हा मी माझ्यासाठी वाचतो, तेव्हा पुस्तकातली ती अक्षरं अमूर्त रूप धारण करून डोळ्यांच्या खिडकीवाटे थेट मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. येताना ती अक्षरं एकेकटी येत नाहीत. ते आपल्यासोबत आनंद, प्रसन्नता कणाकणानं घेऊन आत शिरतात. काळोख्या रात्रीत जसं एखाद्या काचेच्या बरणीत काजवे एकत्र गोळा करावेत आणि ती बरणी प्रकाशमान व्हावी, तिचा प्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडावा आणि आपला चेहरा काळोखातही उजळून निघावा, तसं वाचन माझं अंतरंग प्रकाशानं भरून टाकतं. मनाचा कोपरान कोपरा उजळून निघतो. उन्हाळ्यात तहानलेल्या धरतीवर जसे पावसाचे थेंब पडावेत आणि थोड्याच वेळात आपल्या शीतलतेनं त्यांनी धरित्रीला शांत करावं, तसं उत्तम वाचन मनाच्या तहानलेल्या धरतीवर अमृताचं सिंचन करतं. मग उन्हानं कोमेजलेलं, करपलेले अंकुर टवटवीत होऊन वर येतात आणि ते हिरवे हिरवे गारगालीचे मनाला प्रसन्नता आणि शांतता देतात. जेव्हा एखादे बुवा, पुराणिक, कथाकार, कीर्तनकार आपल्या रसाळ वाणीतून रामायण, भागवत, हरिविजय, पांडव प्रताप यासारखा एखादा ग्रंथ श्रोत्यांसमोर वाचतात, तेव्हा ते स्वतःबरोबर इतरांना सुद्धा आनंदाची अनुभूती देतात. मुळातच हे ग्रंथ भक्तिरसानं ओतप्रोत भरलेले आहेत आणि त्यात सांगणाऱ्या बुवांची वाणी रसाळ आणि प्रासादिक असेल तर मग विचारायलाच नको. श्रोते त्या वर्षावात चिंब न्हाऊन निघतात. आता ही माध्यम तेच असतं, म्हणजे बुवांच्या समोर असलेला प्रासादिक ग्रंथ, ज्याला आपण पुस्तक म्हणू शकतो. पण त्या ग्रंथातली अक्षरं आता बुवांच्या हृदयातला ओलावा, आनंद आणि प्रसन्नता घेऊन ध्वनीचं रूप धारण करतात. आता त्यांच्या हृदयात उतरण्याचा मार्ग बदलतो. डोळ्यांच्या ऐवजी श्रोत्यांच्या कानावाटे ते प्रवेश करतात आणि कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. पण परिणाम मात्र तोच असतो आणि तो परिणाम म्हणजे
दिव्यानंदाची अनुभूती. मंडळी, ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली आणि तेव्हा जे श्रोते हजर असतील ते किती भाग्यवान म्हणावे. ते दृश्य जेव्हा मी कल्पनेनं डोळ्यासमोर आणतो तेव्हा मला दिसतं ते मंदिर. माऊली खांबाला, म्हणजे पैस ज्याला आपण म्हणतो, त्याला टेकून बसल्या आहेत. त्यांच्यासमोर त्यांचे बोल आपल्या कानात साठवून घेण्यासाठी चातकाप्रमाणे आतुर झालेला श्रोतृवर्ग बसलेला आहे. बाजूला निवृत्तीनाथ आहेत. माऊलींच्या दोन्ही बाजूला 2 समया प्रकाशमान झालेल्या आहेत. त्या समयांचा प्रकाश माऊलींच्या मुखमंडलावर पडलेला आहे. मुळातच तेजस्वी असलेली माऊलींची मुद्रा त्या प्रकाशात आणखी दिव्य प्रकाशानं उजळून निघाली आहे. माऊलींच्या मुखातून आता अमृतासमान अशा एक एक ओव्या बाहेर पडत आहेत. ओम नमोजी आद्या या ओवीनं सुरुवात झाली आहे. एकामागून एक निरनिराळी रूपक उपमा घेऊन त्या ओव्या श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेत आहेत. इथं श्रोत्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. कारण हा आनंद किती आणि कुठे कसा साठवावा हेच त्यांना उमजत नाही. जणू त्यांच्या सर्वांगाचे कान झाले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचे ते अमृतमय बोल ते आपल्या हृदयात साठवून घेत आहेत. हृदयीचे हृदयी घातले अशी ही अवस्था. तरी आता अवधान दीजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ते उगीचच नाही. मंडळी, महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण लव आणि कुश यांनी जेव्हा श्रीरामांच्या दरबारात श्रीराम आणि श्रोत्यांसमोर गायलं तेव्हा सर्वांची काय अवस्था झाली ते आपण रामायणात वाचतोच. ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो ते ग दि माडगूळकर गीत रामायणाच्या लेखनामुळं अजरामर झाले. हेच गीत रामायण बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी गाऊन अजरामर केलं. त्यातलं ते गीत सहजच आपल्या ओठांवर येतं. स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. मग ही गाणारी मुलं कशी आहेत याचं चित्रमय वर्णन गदिमा करतात. ते म्हणतात, राजसमुद्रा वेशमुनींचे, गंधर्वच ते तपोवनींचे. अशा एक एक ओळी आठवत जातात. या सगळ्यांचा श्रोतृवृंदावर काय परिणाम होतो तो पण गदिमा जणू सचित्र आपल्या डोळ्यांसमोर उभा करतात. ते म्हणतात, सामवेदसे बाळ बोलती, सर्गा मागून सर्ग चालती, सचिव मुनिजन प्रिया डोलती, आसवे गाली ओघळती. आणि लवकुशांच्या या गायनाचा परिणाम प्रत्यक्ष श्रीरामांवर काय झाला तर, सोडून आसन उठले राघव, उठून कवळीती आपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परिजो उभया नच माहिती, कुशलव रामायण गाती. अशी जादू जणू हे शब्द करतात. मंडळी, मग ते शब्द वाल्मिकींचे असोत वा गदिमांचे, ती अमूर्त अक्षरं ध्वनीचं रूप घेऊन कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. आनंदाच्या चांदण्याची बरसात होते. कर्तव्य कठोर असणाऱ्या श्रीरामांचे डोळे देखील पाणावतात. माया, ममता, प्रेम, करुणा सगळे भाव हे शब्द उभे करतात. असं म्हटलं जातं की प्रख्यात जर्मन कवी गटे यांनी कालिदासाच्या शाकुंतल या नाटकाचं जर्मन भाषेत केलेलं भाषांतर जेव्हा वाचलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की हा जर्मन कवी आपलं देहभान विसरून शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला.
कुठून आला हा आनंद? पुस्तकाच्या वाचनातूनच ना. या आनंदाला उपमा नाही आणि त्याची तुलना इतर कुठल्याही आनंदाशी होऊ शकत नाही. त्या काळात पाश्चात्य साहित्यात सौंदर्यवाद म्हणजे रोमॅन्टिसिझम मूळ धरू लागला होता. अशा काळात कालिदासानं लिहिलेलं शकुंतलेचं आणि निसर्गाचं वर्णन वाचून हा कवी अक्षरशः वेडा झाला. त्यानं त्यावेळी शाकुंतल या ग्रंथाबद्दल असे उद्गार काढले. तो म्हणतो, वसंत ऋतूतला मोहोर आणि ग्रीष्म ऋतूतलं फळ हे सर्व एकाच वेळी जात आहे, जे एकाच वेळी मनाला शांत करणारं आणि मोहित करणारंही आहे. किंवा स्वर्ग आणि पृथ्वी यांचं ऐश्वर्य जर एकाच वेळी एकत्र हवं असेल तर प्रिय मित्रा, तू शाकुंतलाचा आस्वाद घे. मला वाटतं त्या महान जर्मन कवीचे हे उद्गार सर्वच ग्रंथांना लागू होतात. मंडळी, ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून त्यांच्या भाषेत मला असं सांगावंसं वाटतं की ग्रंथ सर्व रसांचा आगरू, ग्रंथ सर्व सुखांचा सागरू, तरी ग्रंथ हाती घेईजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे. जशी प्रेशर कुकरमध्ये कोंडलेली वाफ बाहेर पडणं आवश्यक असतं, त्याचप्रमाणे आपल्या मनात साठलेल्या भावनांचं सुद्धा मुक्त होणं किंवा ज्याला आपण विरेचन असं म्हणू, ते सुद्धा होणं आवश्यकच असतं. पुस्तकं आणि त्यांचं वाचन अशा प्रकारच्या भावनांचं विरेचन, ज्याला इंग्रजीमध्ये कॅथार्सिस असं म्हटलं जातं, ते घडवून आणतात. मी वाचकही आहे आणि लेखकही. माझा तर श्वास म्हणजे वाचन. मी जेव्हा आनंदी असतो तेव्हा एखादं पुस्तक हातात घेतो आणि माझा आनंद दुणावतो. मी जेव्हा दुःखात असतो तेव्हाही एखादं पुस्तक हातात घेतो आणि माझं दुःख उणावतं. थोडक्यात म्हणजे आपण गणपतीची जी आरती म्हणतो, ते गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे चांगल्या पुस्तकांचं वाचन हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशा प्रकारचं आहे. स्वानंदासाठी वाचन करावं, विचार, अनुभव आणि भावना समृद्ध होण्यासाठी वाचन करावं. मेरा पढ़ने में नहीं लागे दिल असं म्हणण्याऐवजी मेरा पढ़ने में ही लागे दिल असं आपल्याला म्हणता येईल. तर मंडळी, असं हे दिव्यानंदाची अनुभूती देणारं वाचन, जे डोळ्यांच्या मार्गानं हृदयापर्यंत पोहोचतं, आँखों से जो उतरी है दिल में. तर आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. आँखों से जो उतरी है दिल में, आँखों से जो उतरी है दिल में, तस्वीर है एक अनजाने की, खुद ढूंढ रही है शम्मा जिसे, क्या बात है उस परवाने की, आँखों से जो उतरी है दिल में. शोक हसी, वो उसके लबों पर शोक हसी, रंगीन शरारत आँखों में, सांसों में मोहब्बत की खुशबू, वो प्यार की धड़कन बातों में. दुनिया मेरी बदल गई,
बन के घटा निकल